हाऊ टू इन्क्रीज प्रॉफिट. तुमच्या बिझनेसमध्ये जर 30-35% मार्जिन नसेल तर तो धंदाच करू. काही प्रोडक्ट्स मध्ये किंवा काही इंडस्ट्रीमध्ये ना तुम्हाला प्रॉफिट वाढवता येत नाही, त्या बिझनेसमध्ये ग्रोथ इज व्हेरी डिफिकल्ट. सो आपल्याला असं वाटतं की एव्हरी बिझनेस इज गुड. नो, नॉट नेसेसरी. नॉट एव्हरी बिझनेस इज गुड. काही बिझनेसमध्ये मार्जिन कमवूच दिलं जातं. दॅट बिझनेस इज नॉट. दॅट इज पॉईंट नंबर 1. सेकंडली, बॅकवर्ड आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन करून 2-3 बिझनेसेस मर्ज करून प्रॉफिट वाढवत आहे. म्हणजे एखादा शेतकरी असेल आणि तो 100 एकरचा शेती करतोय आणि त्यात समजा तो एक धान्य काढतोय, त्याचा ना सेलिंग रेट त्याला ठरवता येत नाही का, विकायचा रेट ठरवलाय ना कोणीतरी, त्यामुळे प्रॉफिट शक्य नाही. पण त्यांनी जर प्रोसेसिंग युनिट ऍड केलं, टोमॅटो लावला, पुढे त्याचा सॉस बनवला, तर सॉसचा रेट तो ठरवेल. तुम्ही त्याला कुठल्या सेगमेंटमध्ये प्लेस करता, 10 रुपयाला पण मिळेल, 25 रुपयाला पण मिळेल, 50 रुपयाला मिळेल, 100 रुपयाला. So first you have to design a model of the business ज्याच्यामध्ये प्रॉफिटला जागा आहे.